हे गुलाबजामुन बघा, हे तळताना किंवा पाकामध्ये बुडवल्यावर सुद्धा अजिबात फाटत नाही आणि विशेष म्हणजे पाकाची कन्सिस्टन्सी योग्य असेल तर या गुलाबजामुनच्या अगदी आतपर्यंत पाक व्यवस्थित मुरतो। गुलाबजाम पाकामध्ये मुरल्यावर बघा, यांचा वरचा लेअर अगदी छान गुळगुळीत असा झालाय। आपण मार्केटमधून जसे गुलाबजामुन आणतो त्याच पद्धतीचे हे गुलाबजाम होतात। तर असं हे रसरशीत आणि कोरडे न पडणारे गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य किती घ्यायचं, ते किती वेळ मळायचं, पाक कसा असावा आणि गुलाबजाम कसे तळायचे, या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहणार आहोत। एवढ्या आकाराचे साधारण 40 ते 45 गुलाबजाम बनवण्यासाठी फक्त 100 ग्रॅम खवा पुरेसा होतो। तर इथे मी हा 100 ग्रॅम खवा घेतला। खवा घेताना अगदी पांढरा शुभ्र न घेता असा हा गव्हाळ रंगावर घ्यायचा। खवा ताजा असेल तर बऱ्यापैकी दाणेदार असतो, त्यामुळे हा खवा मस्त असा मऊसूत मळून घ्यायचा। बऱ्याच वेळे काय होतं, मिश्रणामध्ये गाठी वगैरे शिल्लक राहतात, त्यामुळे नंतर तळताना गुलाबजामुन फाटतात। तर त्यासाठी खवा चांगला मऊसूत मळणं फार गरजेचं आहे। त्यासाठी अगदीच लहान ताट न घेता साधारण अशी मध्यम आकाराची परात घ्यायची, म्हणजे हे मिश्रण मळणं फार सोपं जातं। तर आपल्या तळहाताचा वापर करून अशा पद्धतीने हा खवा मळायचा। एवढा हा खवा मळण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिटे अगदी सहज लागतात। खवा मळल्यानंतर बघा, थोडासा होतो असा पातळ होतो। तर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये थोडं थोडं करून मैदा घालायचा। गुलाबजामला टेक्स्चर छान यावं यासाठी यामध्ये चिमूटभर बेकिंग पावडर घालायची। तर लक्षात ठेवायचं म्हणजे यामध्ये बेकिंग सोडा न घालता बेकिंग पावडरचाच वापर करायचा। आणि मैद्याचं प्रमाण म्हणाल तर सुरुवातीला इथे मी 2 चमचे घालते आणि नंतर थोडं थोडं करून अजून 1 चमचा घातलेला आहे। मिश्रण मळताना फार घट्ट वाटत असेल तर हलकासा पाण्याचा हबका सुद्धा मारू शकता, पण लक्षात ठेवायचं अर्धा चमचापेक्षा अगदी कमी पाणी वापरायचं। तर अशा पद्धतीने हे मैदा वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की असा हा छान मऊसूत गोळा बनतो आणि हा हातावर घ्यायचा आणि या पद्धतीने याचे असे गोळे बनवून बघायचे। अगदी मऊसूत गोळे बनत असतील तर आपलं हे परफेक्ट पीठ तयार आहे। गुलाबजाम तळण्यापूर्वी साखरेचा पाक तयार असावा। तर लगेच याचे गुलाबजाम न करता साधारण 10 ते 12 मिनिटे हे झाकून ठेवायचं आणि तोपर्यंत पाक बनवायला घेऊ। तर पाक बनवण्यासाठी एखादं असं मोठं भांडं घ्यायचं। 1 वाटी खवा घेतला होता, त्यासाठी 1.5 वाटी साखर पुरेशी आहे। आता जेवढी साखर तेवढंच पाणी घ्यायचं। तर 1.5 वाटी साखरेसाठी 1.5 वाटी पाणी घ्यायचं। याचा पाक बनवणं सुद्धा फार सोपं आहे, कारण यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची तार बनवायची नाही। तर सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि सगळी साखर वितळू द्यायची। साखर वितळली की नंतर मात्र गॅस मध्यम ते लहान ठेवायचा। पाक अगदीच कच्चा ठेवला तर गुलाबजाममध्ये चांगला मुरत नाही, त्यामुळे पाक चिकट होणं फार गरजेचं आहे। साखर पूर्ण वितळल्यानंतर अजून 3 ते 4 मिनिटे हा पाक मी असा उकळू दिलाय। आता यामध्ये फ्लेवरसाठी वेलची पूड घालावी किंवा मग 2 वेलच्या अशा ठेचून घालायच्या। वेलची अशी ठेचून घातली म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो। आपल्याला एकतारी पाक वगैरे नको, पण अधेमध्ये हा पाक हातावर घेऊन असा चेक करायचा। हाताला चिकट जाणवत असेल तर समजायचं आपला पाक तयार आहे। तर 2 ते 3 वेळा हा पाक हातावर घेऊन मी असा चेक केला। आता हा हाताला असा चिकट जाणवतोय। आता गॅस बंद करून हा पाक आपल्याला पूर्ण थंड न होऊ देता यावर असं झाकण ठेवायचं, म्हणजे कोमट पाक जरी राहिला तरीही पुरेसा होतो। आता आपण मळून ठेवलेलं मिश्रण पाहू। तर हे मिश्रण सुद्धा छान असं मऊसूत मळलं होतं। आता पुन्हा एकदा मळायचं आणि मग यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे गुलाबजाम बनवायचे। गुलाबजाम तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलं। तेल सुद्धा फार कडकडीत गरम करायचं नाही, हलकसं गरम करायचं आणि मग गॅस कमीच ठेवायचा। या मिश्रणाचे सुद्धा असे 2 भाग केले म्हणजे 2 बॅचमध्ये गुलाबजाम तळून घेऊ। आता याचे गुलाबजाम बनवताना असे आपण गोल आकारामध्ये करू शकता किंवा नेहमीचा गोल आकार करण्यापेक्षा असे सिलेंड्रिकल शेपमध्ये सुद्धा करू शकता। तर आपल्या आवडीप्रमाणे कोणताही आकार देऊ शकता आणि सर्व गुलाबजाम एकाच आकाराचे होण्यासाठी एखाद्या चमच्याने मोजून घेऊ शकता किंवा इथे मी असे अंदाजे गुलाबजाम केलेत। तर सुरुवातीला साधारण 20 गुलाबजाम केले आणि ते आपण तळून घेऊ। तर गॅस कमीच ठेवायचा आणि यामध्ये हे गुलाबजाम घालायचे। गुलाबजाम घातल्यावर लगेच ते उलटी पलटी करायची नाहीत।
पकडीने बघा हलकेसे असे हलवले म्हणजे आपोआपच हे गुलाबजाम वर येतात. वर आले की मग मात्र पुन्हा झाऱ्याने वगैरे न हलवता यामध्ये असा चमचा घालायचा आणि तो चमचा असा गोलाकार फिरवायचा, म्हणजे त्याच्यामुळे हे गुलाबजाम आपोआपच असे तळले जातात. गुलाबजाम तळताना गॅस मोठा असेल तर लगेचच ते करपतात, शिवाय फुटले सुद्धा जातात. त्यापेक्षा गॅस कमीच ठेवायचा आणि आतमध्ये असा सतत चमचा हलवायचा, म्हणजे एकाच रंगावर सर्व गुलाबजाम तळले जातात. तर या रंगावर आपण हे गुलाबजाम काढू शकता, पण यापेक्षा काळा रंग हवा असेल आणि गडद रंगावर गुलाबजाम अजून छान दिसतात तर अजून साधारण 1 ते 1.5 मिनिट हे गुलाबजाम मी असे तळून घेते. तर तेलाचं टेम्परेचर योग्य असेल तर तेलामध्ये बघा एकही गुलाबजाम तुटत नाही, शिवाय पीठ सुद्धा छान मऊसूत मळलं होतं, त्यामुळे हे गुलाबजाम अगदी व्यवस्थित तळले जातात. आता मात्र हे गरम गरम गुलाबजाम लगेचच कोमट असलेल्या पाकामध्ये घालायचं. तर त्यासाठी हा पाक मी असा झाकून ठेवला होता. आता यामध्ये हे गुलाबजाम घालू. थोड्याशा अशा डार्क रंगावर तळले म्हणजे हे दिसायलाही फार सुंदर दिसतात. आता यावर झाकण ठेवून साधारण अर्धा तास तरी असेच ठेवायचे, म्हणजे यातील पाक हे गुलाबजाम बरोबर शोषून घेतात. अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा सर्व गुलाबजाम मी असे तळून घेते. तर हे गुलाबजाम बघा यामध्ये चमचा घालून असे फिरवले म्हणजे सर्व बाजूने एकसारखे तळले जातात. कोणत्याही सणासाठी किंवा पाहुणे येत असतील त्यावेळी आपला जर गुलाबजामचा बेत असेल तर आयत्या वेळी करण्यापेक्षा आदल्या दिवशी सुद्धा असे हे गुलाबजाम बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि अगदीच फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, बाहेर सुद्धा साधारण 3 ते 4 दिवस हे गुलाबजाम अगदी सहज टिकतात. एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 40 ते 45 गुलाबजाम सहज होतात. तर याच पद्धतीने बघा हे सर्व गुलाबजाम मी असे बनवून घेतले. पहिले बॅचमध्ये जे गुलाबजाम होते त्यांनी सुद्धा पाक व्यवस्थित शोषून घेतला. मस्त असे टपोरे दिसत आहेत. पाक बनवण्यासाठी असं एखादं मोठं भांडं घेतलं म्हणजे सर्व गुलाबजाम एकाच वेळी एक छान असे मुरले जातात. पाकाची कन्सिस्टन्सी योग्य असेल आणि हे गुलाबजाम बघा परफेक्ट तळलेत, त्यामुळे आता सुद्धा पाकामध्ये फाटत वगैरे नाहीत. तर हे गुलाबजाम साधारण 1 तासभर असे झाकून ठेवायचे, म्हणजे हे आतपर्यंत हा पाक अगदी व्यवस्थित शोषून घेतात. 1 तासानंतर पाहिल्यावर बघा हे गुलाबजाम मस्त असे टपोरे झालेत आणि याचा वरचा लेअर बघा छान असा गुळगुळीत दिसतोय. हे गुलाबजाम आतपर्यंत मऊसूत आणि रसरशीत तर झालेच, पण यांनी बघा आपला आकार सोडलेला नाही. बऱ्याचदा काय होतं, हातावर वगैरे गुलाबजाम घेतला तर हातावर लगेचच तो फाटतो. तर त्यापेक्षा बघा हा गुलाबजाम स्वतःचा असा आकार पकडून आहे आणि आतपर्यंत छान मऊ लुसलुशीत झालाय. तर फक्त 100 ग्रॅम खवा वापरून आज आपण हे 40 ते 45 गुलाबजाम केले. तुम्हाला हे गुलाबजाम बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा. खव्याचे गुलाबजाम बनवताना आजच्या या छोट्या छोट्या टिप्स जरी लक्षात ठेवल्या तरीही गुलाबजाम कधीच बिघडणार नाही. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.